नमस्कार मित्रांनो, समाजामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती विविध प्रकारचं अपंगत्व असणारी व्यक्ती आपल्याला आढळतात। अशा व्यक्तींना समाजाची सहानुभूतीची आणि मदतीची गरज असते। त्यासोबतच अशा व्यक्तींना शासनाच्या आधाराची देखील गरज असते। मित्रांनो, शासनाचा आधार त्यांना तेव्हाच मिळतो जेव्हा त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र अर्थात हँडिकॅप सर्टिफिकेट त्या ठिकाणी असेल। आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण हँडिकॅप सर्टिफिकेट कशा पद्धतीने मिळवायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। परंतु त्या अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पूर्वी मिळणारे हँडिकॅप सर्टिफिकेट अशा पद्धतीने हँड रिटन व ऑफलाईन पद्धतीने मिळायचे। मात्र मे 2016 नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत युनिक डिझॅबिलिटी आयडी अर्थात UDID पोर्टल सुरू करण्यात आलं। या पोर्टलद्वारे ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यावर अशा प्रकारचं दिव्यांग प्रमाणपत्र व अशा प्रकारचं ID कार्ड मिळते। या पोर्टलवर आपण दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो। सोबतच आपल्या अर्जाची स्थिती देखील ट्रॅक युअर ॲप्लिकेशनवर ओके करून स्थिती तपासू शकतो। पाहूया ऑनलाईन अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे। आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो व जुने अपंग प्रमाणपत्र असल्यास आवश्यक आहे। जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस। सर्वात अगोदर योग्य डॉक्युमेंटसह ऑनलाईन अर्ज सबमिट करावायचा आहे। त्यानंतर आपल्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्यासाठी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाला व्हिजिट करावायची आहे। तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनचं व्हेरिफिकेशन होतं। त्यानंतर विशेष डॉक्टरांकडून मूल्यांकन केले जाते। त्यानंतर मिळालेल्या रिपोर्टचं मेडिकल बोर्डकडून रिव्ह्यू केला जातो आणि त्यानंतर UDID कार्ड जनरेट व डिस्पॅच केले जाते। त्यानंतर दिव्यांग व्यक्तीला अशा प्रकारचं दिव्यांग प्रमाणपत्र व ID कार्ड ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकतात किंवा घरबसल्या देखील प्राप्त होतात। जाणून घेऊया दिव्यांग प्रमाणपत्राचे फायदे। सरकारी नोकरीत आरक्षण मिळवण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, शैक्षणिक व व्यावसायिक कर्ज मिळवण्यासाठी, दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी, ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेमध्ये प्राधान्य मिळवण्यासाठी, ग्रामपंचायतीच्या निधीमधून दिव्यांग कल्याणासाठीचा 5% निधी मिळवण्यासाठी, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कांडपयंत्र, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी अशा लाभाच्या योजनांसाठी, बस किंवा ट्रेनमध्ये 1/4 प्रवास सवलत मिळवण्यासाठी, शैक्षणिक दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी व परीक्षेसाठी अधिक वेळ मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे। या सर्व सवलतींचा व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मिळणाऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राचं टक्केवारी 40% किंवा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे। पोर्टलवर कधी अर्ज करावा? मित्रांनो, हे पोर्टल कायम चालू असते। आपल्याला कधीही ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येते। पाहूया दिव्यांगत्वाचे प्रकार। यामध्ये शारीरिक अपंगत्व, यामध्ये हालचाल करण्यास असमर्थता, खुजेपणा, तसेच अंधत्व, अल्पदृष्टी, श्रवणदोष, वाचा आणि भाषा अक्षमता यांचा समावेश होतो। दुसरे आहे बौद्धिक अपंगत्व। यामध्ये विशिष्ट अध्ययन अक्षमता, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर व बौद्धिक अक्षमता यांचा समावेश होतो। त्यानंतर मानसिक अपंगत्व, यामध्ये मतिमंद व इतर सर्व प्रकारचे मानसिक आजारांचा समावेश होतो। त्यानंतर मज्जासंस्थेचे आजार, यामध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन्स रोग व दीर्घकालीन मज्जासंस्थेच्या आजारांचा देखील समावेश होतो। यामध्ये रक्ताच्या विकारांचा देखील समावेश होतो। यामध्ये हिमोफिलिया, थॅलेसेमिया व सिकल सेल रोगांचा देखील समावेश होतो। त्यानंतर बहुविध अपंगत्व, यामध्ये कर्णबधिर व अंधत्वासह इतर प्रकारचं अपंगत्व असेल तर अशा व्यक्तीला देखील दिव्यांग प्रमाणपत्र मिळते। दिव्यांग प्रमाणपत्राची वैधता। मित्रांनो, दिव्यांग प्रमाणपत्र हे टेम्पररी व परमनंट अशा 2 प्रकारचे असते आणि हे प्रमाणपत्र महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये स्वीकारले जाते। ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट, मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट दिली आहे। सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज करताना भरावयाची फी। मित्रांनो, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करताना कुठल्याही प्रकारची फी म्हणजे चलन भरावयाची आवश्यकता नाही। दिव्यांग प्रमाणपत्राचा अचूक फॉर्म भरण्यासाठी आपल्या जवळच्या CSC सेंटरला भेट द्या आणि अत्यंत महत्त्वाचा असणारा हा व्हिडिओ दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा। अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे। लोकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती जावी व गरजूंनी लाभ घ्यावा हाच प्रामाणिक हेतू ठेवलेल्या आपल्या चॅनलचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।